संध्याकाळची थंडी अंगणात पसरली होती. सुनीता आता घरात हळूहळू आपले पाय मोकळे करत होती. सासूबाई शारदा तिच्या प्रयत्नांकडे हळूहळू समाधानाने पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात आता सौम्यता आणि अनुभवांचा प्रकाश दिसत होता. सुनीताला समजायला लागलं, घरात प्रेम, नियम आणि गुपितं हळू जुळून एकत्र काम करतात. एक दिवस घराच्या पुस्तकांच्या कपाटात एक जुनी डायरी सापडली. सुनीताने डायरी उघडली आणि जुन्या आठवणी, गुपितं आणि काही विसरलेले रहस्य तिच्यासमोर उलगडली. सासूबाई म्हणाल्या, ही घराची जुनी गुपिते आहेत बाळा. प्रत्येक गोष्ट शिकवते, काही थोड्या वेदनादायक, काही प्रेरणादायी. सुनीताला धास्ती वाटली, पण तिने संयम ठेवला. मनात विचार आला, घरात प्रेम आहे, पण या गुपिताने नात्याची कसोटी घ्यायची आहे. सासूबाई आणि सुनीताच्या नात्यांमध्ये हळूहळू सामंजस्य वाढू लागलं. सासूबाईला जाणवले की सुनीताच्या मनातील आदर, प्रेम आणि संयम हळूहळू वाढत आहे. सुनीताला समजले की घरातील नियम आणि अपेक्षा फक्त तणाव निर्माण करत नाही, तर नात्याला मजबूत करतात. घरातील काही लहान मुद्द्यांवर मतभेद सुरू झाले. सासूबाई म्हणाल्या, घरातील नियमांचे पालन आवश्यक आहे बाळा. सुनीताने उत्तर दिलं, आई, मी फक्त मदत करते, पण गोंधळात टाकण्याचा हेतू नाही. या संवादातून पहिले घरगुती तणाव आणि गैरसमज उभे राहिले, पण हळूहळू प्रेम आणि समजूत हाच नात्याचा पाया तयार करत होते. सुनीताला समजलं, नात्याची प्रगती हळूहळू होते. घरातील गुपिते, अपेक्षा, लहान मतभेद नात्याला मजबूत करतात. प्रेम, आदर आणि संयम हळूहळू घरात घर होण्याचा मार्ग दाखवतात. सासूबाई शारदा आता हळूहळू नात्याची वास्तविकता जाणून घेत होत्या. विश्वास आणि प्रेम हळूहळू दोघांनाही जवळ आणत होते.